स्वीकृत नगरसेवक पदाची एक जागेची आरपीआयची भाजपकडे आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांची मागणी। स्वीकृत नगरसेवक पदासाठी आरपीआयमध्ये चुरस। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून आता स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया सुरू आहे। या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकडून भारतीय जनता पक्षाकडे एका स्वीकृत नगरसेवक जागेसाठी अधिकृत मागणी करण्यात आली आहे। आरपीआयचे आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी आज ही मागणी मांडली। दिवंगत लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 2018 साली महापालिकेवर भाजपची सत्ता आली होती। त्यावेळी भाजप आरपीआय युती अंतर्गत आरपीआयने 5 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी 4 जागांवर आरपीआयचे उमेदवार विजयी झाले होते। त्यानंतर आरपीआयला एक स्वीकृत नगरसेवक पदही देण्यात आले होते। सध्याच्या निवडणुकीत मात्र भाजपने आरपीआयला फक्त एकच जागा सोडली असून ती जागाही आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी निवडून आणली आहे। त्यामुळे युतीतील योगदान आणि मागील परंपरेचा आधार घेत भाजपने यावेळीही स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक जागा आरपीआयला द्यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या पदासाठी आरपीआयमध्येच इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्ष अंतर्गत चुरस निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। आगामी काही दिवसात यावर भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार 39 सीटा घेऊन 50% येऊन थांबलेलं आहे आणि सत्ता महायुतीचीच महानगरपालिकेमध्ये स्थापन होईल यात काही शंका नसून या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा सिंहाचा वाटा आहे। कारण मागच्या वेळेला ज्यावेळी 2018ची निवडणूक झाली त्यावेळी कालकथित माजी महापौर विवेकरावजी आप्पा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला 5 जागा सोडण्यात आल्या होत्या आणि या 5मधल्या 4 जागा कांबळे साहेबांनी निवडून आणल्या होत्या। तर आमचा स्ट्राईक रेट हा 80% होता आणि त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक स्वीकृत नगरसेवक कांबळे साहेबांच्या रूपाने महानगरपालिकेमध्ये सक्रिय होता। तरी या वेळच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला फक्त एक जागा सोडण्यात आली व ती देखील जागा कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने निवडून आणलेली आहे व ठिकठिकाणी महायुतीच्या प्रचारास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हुरहुरीने व पुढाकाराने सहभाग घेऊन प्रभागातील महायुतीच्या उमेदवारास निवडून आणण्याचे कार्य या कार्यकर्त्यांनी केले आहे। तरी महायुतीकडे अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अशी मागणी करतोय की येणाऱ्या काळामध्ये स्वीकृत नगरसेवकपदी जे उमेदवार निवडले जाणार आहेत त्यामध्ये एक उमेदवार हा रिपब्लिकन पक्षाचं प्रतिनिधित्व करणारा असावा अशी या बाईटद्वारे मी इथं मागणी करत आहे।